छत्रपती शिवाजी महाराज चौक केज या ठिकाणचं विहंगम दृश्य आता आपण पाहत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिशय सुंदर अशी सजावट या ठिकाणी केलेली आहे। आपण बघू शकतोय या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा आणि आज खास करून शिवप्रेमींनी खास या ठिकाणची सजावट केलेली आहे। खरंच अतिशय सुंदर दृश्य आहे। आता काही वेळात सूर्य अस्त होतोय आणि इकडे मात्र शिवप्रेमींच्या सूर्याचा उदय होणार आहे। एक प्रचंड शिवप्रेमीच्या मनात असलेला उत्साह त्याचा एक उदय आता थोड्याच वेळात होतोय। काही वेळातच या ठिकाणी शहरातील वेगवेगळी मंडळं शिवजयंतीच्या मिरवणुका या ठिकाणी येणार आहेत। यावर्षी प्रथमच शिवप्रेमींनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सजावट या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये केलेली आहे आणि हे दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसतंय। आपण बघू शकतोय अतिशय उत्साहाचं वातावरण थोड्याच वेळात आपण पाहिलं। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी केज शहरातील महिला अतिशय उत्साहानं पेटे बांधून एका मोठ्या मिरवणुकीच्या रूपात या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या या प्रतिमेचं या ठिकाणी दर्शन घेऊन जयघोषही केला। आता या ठिकाणी आपण बघतोय सर्व शिवप्रेमी या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवरायांच्या बहुजनांचे राजे रयतेचा राजा छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेसोबत सेल्फी घेताना असंख्य शिवप्रेमी या ठिकाणी येत आहेत। दिवसभर या ठिकाणी यांची गर्दी सुरू आहे। मी आता सांगितलं आपल्याला की मागच्या बाजूला आपण आजचा हा सूर्यास्त होतोय आणि काही वेळात या ठिकाणी शहरातून या भव्य मिरवणुका या ठिकाणी केजच्या या छत्रपती शिवराय चौकाच्या दिशेनं येणार आहे। केज शहरात थोड्याच वेळात शिवप्रेमींच्या शिवजयंतीच्या मिरवणुका येत आहेत। मात्र प्रत्येकाचा एक वेगळा उत्साह या ठिकाणी दिसतोय। गौरी शिंदे मित्रमंडळ आणि त्याचबरोबर माँसाहेब प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपण बघतोय पिण्याच्या पाण्याची खास व्यवस्था या ठिकाणी केलेली। गौरी शिंदे हिनं सुद्धा स्वतः जवळजवळ 11,111 एवढ्या पाणी बॉटल शिवप्रेमींसाठी येणाऱ्या या जयंतीत येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। आपण बघतो आताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं असेल केज शहरामधून महिलांची एक भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत येऊन अश्वारूढ पुतळ्यांचं या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलं आणि जयघोषही केला। एकूणच आज एक वेगळं वातावरण केजच्या या मुख्य रस्त्यावर आपल्याला दिसतंय। आपण मागे बघाल तर पूर्णपणे रस्ता जो आहे तो झेंड्यानं अगदी भगवामय असा झालेला आहे। एकूणच शिवप्रेमींचा उत्साह या ठिकाणी आहे। युवकांचा एक वेगळा उत्साह आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि प्रथमच शिवप्रेमींनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक वेगळी सजावट केलेली आहे। वेगळं लाइटिंग डेकोरेशन आहे। खरं तर आता जेव्हा कार्यक्रम सुरू होईल जसा जसा अंधार होईल एकीकडे आपण बघताय सूर्यास्त आता थोड्या वेळात होणार आहे। सूर्योदय जो सूर्यास्त आहे आता तो मावळतीला चाललेला आहे। मात्र दुसरीकडं शिवप्रेमींच्या उत्साहाचा सूर्योदय या ठिकाणी होणार आहे आणि आपण बघणार आहेत की एक वेगळं वातावरण केजच्या या रस्त्यावरून आम्हाला पाहायला मिळणार आहे। तसं तर दरवर्षी असतंच पण यावर्षी आणखीन त्याच्यात काही नाविन्यपूर्ण अशा काही गोष्टी या ठिकाणी होतात। गौरी तू मला वाटतं किती पाणी ठेवलंय या ठिकाणी? 11,111। हा एक वेगळा उत्साह आहे। एक गौरी शिंदे आपण बघतोय तिचे या ठिकाणी आपले तृतीयपंथी बांधव बी आहेत। तृतीयपंथी बांधव आहेत। खरं तर माणसाच्या उत्साहाला कुठं सीमा नाही आहे। त्यांनी सगळ्यांनी मिळून 11,111 बॉटल पाणी केजच्या शिवप्रेमींसाठी वाटपासाठी आपण बघू शकतो। या ठिकाणी हे सगळे पाण्याचे बॉक्स आहेत। मी याच्यासाठी दाखवायलोय एक उत्साह किती असतो बघू शकता। खरं तर त्यांनी आपण बघू शकता इतरांकडून ते कधी कधी हक्कानं काही आपल्यासाठी पैसे मागतात आणि त्याच्यातून गौरी आणि तिच्या मैत्रिणीनं या ठिकाणी हे जे केलेलं आहे याचं कौतुक केजवासियांनी करावंच लागेल। कारण शेवटी देण्याची बी दानत लागते। ते मागून घेतात देण्याची दानत लागते। 11,111 एवढ्या बॉटल या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी आपण बघतोय प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। कान्हेर रोडलाही त्यांनी अशाच प्रकारचा एक मोठा उपक्रम कान्हेर रोडलाही त्यांनी केलेला आहे। एकूणच कौतुक करूया गौरी शिंदे आणि तिच्या सर्व मैत्रिणीचं की तिनं केजवासियांसाठी हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आज 19 फेब्रुवारी 2026ला या ठिकाणी केलेला आहे। आता आपण बरंचसं काही बघणार आहेत। नवीन नवीन ठिकाणं त्यांनाही भेट देणार आहोत।
आपल्या म्हटल्याप्रमाणे गौरी शिंदे हिनं पाण्याच्या बॉटल आपण बघू शकता. आत्ताच आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सगळे बॉक्स हे पाण्याचे 11,111 एवढं पाणी ती आज केजवाशांना आजच्या शिवजयंतीनिमित्त वाटप करते. त्यांचं सर्व मित्र म्हणजे एक समाधान आहे. काय गौरी काय सांगशील आणखी? शिवाजी महाराजाच्या जयंतीनिमित्त आम्ही 11,111 पाणी बॉटल मोफत वाटप ठेवलेलं आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सगळ्या शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा. काय कशामुळे सुचलं हे? कशामुळे वाटलं की असं आपण करावं? पण काहीतरी योगदान करावा. नक्कीच आपण बघू शकतोय माग थेट आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा या ठिकाणाहून आपण पाहतोय. आणि इथं आम्ही बघतोय की हा एक उपक्रम या ठिकाणी त्यांनी खास केजच्या शिवप्रेमी जे येणार आहेत जयंतीमध्ये सहभागी व्हायला. विशेष म्हणजे यावर्षी DJ मुक्त जयंती आहे, त्यामुळे सगळ्यांना येण्याचं नक्कीच या ठिकाणी प्रयोजन आहे. सर्वजण येऊ शकतात. DJ वगैरे नाही आहे. बऱ्याच वेळा DJ असल्यानंतर अनेकांना इथं यायची थोडी भीती वाटत होती. मी मगाच म्हटलं एकीकडं हा मागच्या साईडला आपण बघतोय हा सूर्यास्त काही वेळात होतोय, तर दुसरीकडं एक शिवप्रेमींच्या उत्साहाचा सूर्योदय मात्र पुन्हा पुन्हा मला सांगावंसं वाटतंय या ठिकाणी आम्हाला झालेला होत असताना दिसून येतोय. आपण बघू शकता हा उत्साह केज शहरातील या ॲडव्होकेट अनिता मुंडे आणि त्यांच्या सहकारी आहे. अरे वा वा, आमची बचुदे मॅडम आहे आणि या ठिकाणी राधा तपसे आहे. तर काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला या आजच्या दिवशी थोडक्यात? जिजाऊ प्रोजेक्टचा आमच्या महिलांनी जी रॅली काढली त्याचा उद्देश असा होता की केज शहरातील महिलांनी थोडंसं बाहेर यावं आणि रॅलीचा आनंद घ्यावा यासाठी मी रॅली काढली. ती त्याला खूप छान प्रतिसादही मिळाला आणि खूप छान वाटलं सर्व रॅली काढून. मग काय सांगशील? तुझा बी सोशल मीडियावर चांगला आहे, असं सांग, काय सांगशील? अतिशय सुंदर उपक्रम केला दादा सप्ताह मॅडमनी आणि मला देखील रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि खूप छान प्रकारे रॅली काढली. सर एकदम मॅडमचं मनपूर्वक अभिनंदन या गोष्टीसाठी. आणि शिवजयंतीचं खूप आमच्या अनिता मुंडे मॅडम आहेत, तर काय सांगाल मॅडम? वा, फेटा खूप सुंदर दिसतंय. हा, मला इथं राहता त्यांचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं. या ठिकाणी महिलांना एक संधी बाहेर निघण्याची आणि आतापर्यंत पाहतो आपण पुरुषांची रॅली काढण्यात येत होती, पण महिलांची रॅली काढून त्यांनी दाखवून खूपच दिलं छान. महिलाही कुठे कमी नाहीत पुरुषांपेक्षा. आणि आम्ही ज्या शिवरायांच्या ज्या आहे ते संदेश आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहोत की बाबा शिवरायांनी जे स्वराज्यासाठी केलं आहे ते सध्याच्या मुलांनी आणि जिजाऊ सध्याच्या म्हणजे मातेनी ते लक्षात घ्यावं आणि हा संदेश घरापर्यंत पोहोचावा. एवढीच माझी. माझ्या समोर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने जो आता ओळखला जातोय. मी केजवासियांना परिसरातील सर्वांना एक विनंती करेन, आज केजमध्ये अतिशय उत्साहमय वातावरण आहे. तुम्हाला मी विनंती करेन नक्कीच आजच्या जयंतीसाठी छत्रपती शिवरायांच्या या जल्लोषासाठी तुम्ही रस्त्यावर या, कारण ही DJ मुक्त अशी जयंती आहे. त्यामुळं सर्वांना यामध्ये सहभागी होता येईल. नक्कीच आपण मोठ्या संख्येने या आणि आजच्या या मिरवणुकीमध्ये आणि एकूण उत्साहात सहभागी व्हा. इथून पुढे आपण सर्वच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती असतील किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा महात्मा फुले यांची जयंती असेल, या सगळ्या जयंतीला आपण आता DJ मुक्त जयंती केल्यामुळं आपण सर्व सहभागी होत जाऊया. मोठ्या संख्येनं या महापुरुषावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण यापुढं अशा या उपक्रमासाठी नक्कीच सहभागी होऊन आपण आपल्या जी काही युवक आहेत, तरुण आहेत, त्यांचा उत्साह वाढूया. आपण बघू शकता मागच्या साईडला हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि यावर्षी प्रथमच एक लाइटिंगचं वेगळं डेकोरेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही नक्की या, जरूर या. आपण बघू शकता हा आहे लुक आजच्या केजच्या रस्त्यावरचा. आमच्या महिला असतील, मुली असतील यांनी फेटे बांधलेले आहेत आणि एक वेगळा लुक कोणी जिजाऊच्या लेकी म्हणून आपण म्हणूया अशा प्रकारे सजलेल्या आज आपल्याला दिसणार आहेत. आपण बघू शकतोय केजच्या या कानरी रस्त्यावरून हा एक वेगळा एक दृश्य. या ठिकाणी सर्व या भागातील समर्थक असेल, या भागातील या महिला आहेत ज्यांनी की आज आपल्याला म्हटल्याप्रमाणे प्रचंड मोठ्या मिरवणुकीमधून या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेलेल्या होत्या आणि आत्ताच त्या या सर्व एका विशेष रॅलीच्या आधारे आपण बघतोय या आता पुढे जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या सर्वांनी अभिवादन केलेलं आहे. अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून या सगळ्या आलेल्या आहेत आणि आज बघतो त्यांचा उत्साह, प्रचंड मोठी घोषणाबाजी आणि जल्लोष करत या आता परत
आपल्या ठिकाणी निघालेले आहेत. आत्ताच आपण पाहिलं असेल केजच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात या सर्वांनी महाराजांना अभिवादन केलं आणि त्या ठिकाणी जयघोषी केलेला आहे आणि आता त्या परत निघालेल्या आहेत. एकूण आपण बघू शकतो अशा प्रकारचं आजचं केजचं वातावरण जे आहे ते एक वेगळं उत्साहजनक असे वातावरण आहे. प्रत्येक जण उत्साहात दिसतोय या ठिकाणी. आपण यांना थोडंसं बोलूया. काय सांगतील का आज या मिरवणुकीत सहभागी होऊन कसं वाटतंय तुला? खूप चांगलं. नक्कीच आपण बघू शकता प्रतिक्रिया त्यांच्या. काय सांगाल मॅडम, तुम्ही सगळं नियोजन केलं पण तुम्ही फोन न केल्यामुळे सगळं कव्हर नाही होऊ शकतं, कसं सांगा काय म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आजची ही सगळी यावर्षी महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि दरवर्षी म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही चांगल्या प्रकारे हे करू. एक महिला एकजुटीकरण आणि या एकत्र येण्यामधून महिलांना आपापले विचार मांडता येतात. नक्कीच अगदी छान. अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. आणि खूप छान अशी रॅली काढून तुम्ही श्री छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आहे, जयघोषी केलेला आहे. अशा प्रकारे आपण बघू शकतो केज शहरातील या सर्व महिला आहेत आज पेटे बांधून या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये त्या या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. काय सांगाल, ही भव्य मिरवणूक काढली तुम्ही सगळ्या महिलांनी मिळून, फेटे बांधलेले आहेत, एक वेगळा लुक केजवासी पाहत आहेत. पहिल्यांदाच एवढं चैतन्य केजच्या रस्त्यावरून दिसतंय, काय सांगाल? खूपच छान वाटतंय कारण आजचा काळ असा आहे तर तेव्हा जिजाऊ मासाहेबांचा काळ कसा असेल, जिजाऊंनी शिवरायांना घडवलं तसं आज ही छोटी छोटी मुलं आहेत त्या मुलांना आम्हाला शिवरायांसारखं घडवायचे. आणि गेल्या वर्षीच आपल्या केज शहरामध्ये अश्वारूढ महाराजांच्या पुतळ्याचं आगमन झालं. तो आनंद आम्ही आजही आज शिवजयंतीच्या निमित्ताने द्विगुणित करत आहोत. तर असंच महिलांनी जर बाहेर पडल्या आणि समाजाची प्रगती करत राहिल्या तर निश्चितच आज जे समाजामध्ये विदारक चित्र दिसते आपल्याला ते चित्र दिसणार नाही. आणि प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी अगदी स्वाभिमानाने आनंदाने या समाजात वागू शकेल असं आहे या शिवजयंतीच्या निमित्ताने आज मी सर्व तुमच्यासोबत आज निश्चितच केजच्या प्रथम नगराध्यक्ष आपल्या महिला तर आहेतच पण महिला नगराध्यक्ष आणि प्रथम नागरिक आहेत त्याही सहभागी आहेत. काय सांगाल मॅडम, सगळा हा तुमच्या महिलांचा लुक पाहून तुम्हाला काय वाटतंय? खरं तर आज शिवजयंतीच्या सर्व माझ्या केजवासियांना आणि माझ्या सगळ्या जिजाऊंच्या लेकींना शिवजयंतीच्या सर्व केजवासियांना आणि जिजाऊंच्या लेकींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुंदर असं वाटतं आजचा हा शिव जन्मोत्सव. अतिशय आनंद आणि अतिशय गजबजलेलं केज असं अतिशय सुंदर असं केज सगळ्या जयंत्यांचं उद्घाटन मी करून आलेली आहे. त्याच्यामुळे या रॅलीमध्ये मला सहभागी होता आलं नाही पण मी शेवटी का होईना घातलं. एवढंच माझी विनंती आणि आव्हान असेल की ज्या पद्धतीने जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविलं त्या पद्धतीने त्यांचा आदर्श घेऊन महिलांनी आपल्या मुलींना घडवण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्यांनी त्यांच्या विचारावर चालावं तरच खऱ्या अर्थाने जयंती केल्याचं आपलं सार्थक होईल. निश्चितच आपण बघू शकतो प्रचंड मोठा उत्साह आहे, एक आनंद आहे. आज 19 फेब्रुवारी 2026 हा दिवस केजच्या या रस्त्यावरून आता या सगळ्या कानेर रोडवर आहेत. आपण बघू शकता एक वेगळं दृश्य आहे. आता आपण बघू जय भवानी, जय भवानी, तुमचं जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. चला 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 सगळेजण चला चला सगळेजण चला पुढं. चला सगळेजण चला. आता केज शहरातील मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. कानेर रोडून क्रांतीनगरच्या भागातून
या ठिकाणी ही मिरवणूक येते. एकीकडे महिलांचा हा जयघोष संपूर्ण रस्त्यावरून केसचा दिसतोय, तर दुसरीकडं आता मिरवणुकांनाही सुरुवात झालेली आहे. जसे जशी सायंकाळ झाली आहे, आता जवळजवळ 5:30-6 वाजता आहेत आणि केस शहरातील मिरवणुकांनाही सुरुवात झालेली आहे. एकूणच आपण बघू शकतो जोश आणि जल्लोष, यावर्षी महिलांचा सहभाग प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय. त्यामुळं केस शहराच्या या उत्साहामध्ये अधिक भर पडते. सार्वजनिक शिवप्रेमी ग्रुपच्या वतीने राणेरी रस्त्यावरून येणारी मिरवणूक आपल्याला दिसते.